श्री पंचाक्षरी विद्या मंदिर पिंचोडच्या या प्रांगणामध्ये सन 1994 व 95 या शैक्षणिक वर्षाचं हे 10वीचं बॅच आणि या 10वीच्या बॅचचं जवळजवळ सर कौतळ सर कमीत कमी 5 ते 6 महिने झालं आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करत होतो. काहीतरी कारणास्तव आमचं पुष्पंड होत होतं आणि नेमकं 7 तारीख घेतलो. 7 तारीख सर्व फायनल झालं, सगळ्या गोष्टी तयार झाल्या आणि दुर्दैव काय म्हणायचं त्या 7 तारखेचं पाळ कोण असतो इलेक्शन पुढे 7 तारखेला आलं. त्या दिवशी करायचं आमची इच्छा होती, परंतु सार्वत्रिक निवडणुकामध्ये आम्ही काही शिक्षक गुंतलेले असल्यामुळं हा कार्यक्रम पुष्पण करून आज 14 तारखेला हा सुवर्ण योग आज आलेला आहे. या सुवर्ण योगाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं सुरुवात करण्यासाठी मी या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या गावचे प्रथम नागरिक बाळासाहेब पाटील यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. तदनंतर प्रमुख पाहुणे म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक अशोक लिगाडे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्थान भूषवावं असं मी त्यांना आमच्या सर्व बॅचच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो. तुम्ही सगळे विद्यार्थी लक्षात ठेवा, विद्यार्थी दशेत आपण जसं टाळ्या वाजवतो तसं टाळ्या वाजवा, म्हणजे जेणेकरून सरांना वाटेल मी विद्यार्थ्यासमोर आहे, नाहीतर सरांना काय वाटेल हे फार मोठे मुलं आहेत असं वाटेल. थोडं पुढे या इशू. तर आताच माझे सहकारी मित्र नळे सरांनी जी या माजी विद्यार्थ्याच्या स्नेह मेळाव्याच्या समारंभाच्या अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्याची निवड केली, त्याला मी आमच्या 94-95 माजी विद्यार्थी बॅचच्या वतीनं पूर्ण निवडून देत आहे. धन्यवाद सर. शुभं करोति कल्याणम. आपल्या संस्कृतीनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जर करायची असेल तर प्रतिमा पूजनाने हे करत असतो. शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी अमूल असं बदल घडून आणले
असे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं व ज्या प्रांगणामध्ये आपण शिक्षण घेतलो 5वी ते 10वी, अनेक पिढ्या ज्या संस्थेमध्ये घडल्या, त्या संस्थेचे संस्थापक दीनबंधू दीनानाथ कमले गुरुजी या दोघांच्या प्रतिमेचं पूजन मी सर्व मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून या प्रतिमेचं पूजन करावं. धन्यवाद सर. आताच दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन झालेलं आहे. यानंतर आपण जसं शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेनं करतोय, तशी एक प्रार्थना, खास एक प्रार्थना आपण म्हणायचं आहे. सर्वांनी हात जोडून बसायचं आहे. शाळेत आपण बसल्यासारखं आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आपली सुंदर सुरुवात जर व्हायची असेल तर देवाची आराधना आपल्याला करायचं आहे. सर्वांनी हात जोडून आपल्याला प्रार्थना म्हणायचं आहे. खूप छान. वर्गात बसल्यासारखं वाटलं मला पण. सर, आम्ही बी शिक्षक आहे, एवढं छान बसत नाहीत आमचे, हे फार छान बसले. टाळ्या वाजा तुमच्यासाठीच, माझ्यासाठी नाही. काही नाती रक्ताची असतात, काही नाती रक्ताची असतात, काही नाती कामाची असतात, पण शाळेतल्या मैत्रीची नाती मात्र निखळ प्रेमाची असतात. पुन्हा एकदा त्याच आठवणीत हरवून जाऊया, पुन्हा एकदा त्याच आठवणीत हरवून जाऊया. हरवलेले ते सुवर्ण क्षण आज पुन्हा एकदा आपण जगूया. हरवलेले ते सुवर्ण क्षण आज पुन्हा एकदा आपण जगूया. मित्रांनो, हा मेळावा भरण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपण 35 वर्ष झालं, मला वाटतं 10वी नंतर कोणी एकमेकांना भेटले नाही. ज्यावेळेस आम्ही एकमेकांचा संपर्क साधायला गेलो त्यावेळेस कोणी मी मुलीचं डिलिव्हरी करायला चालले, मुलीचं नातू सांभाळायला चालले. मी म्हणलं अजून माझा मुलगा 7वीला आहे आणि तुम्ही सगळे आजी झालात, आजोबा झालात. त्यांनीच म्हणाले, अरे तू असं का एवढं लहान कसं काय? मी म्हणलं तुमच्या सर्वात लहान मीच आहे. मग ते काय माहिती पाडले सरांना, कसा अवस्था आहे माझी. असं हा मेळावा भरण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे विखुरलेल्या आपल्या या मैत्रिणींना आणि पुन्हा एकदा एकत्र आणणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. आणि या मुख्य उद्देश प्रास्ताविकेतून आमचे मित्र श्रीशैल गुरव सर यांनी प्रास्ताविक करावं असं मी त्यांना विनंती करतो. श्रीशैल गुरव सर. नमस्कार सगळ्यांना. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
तर आपल्या भारतीय परंपरेमध्ये मूल जेव्हा शाळेत जातं, पहिल्याच दिवशी त्याच्या कानावरती हे शब्द पडतात आणि तिथून त्याचा प्रवास सुरू होतो. आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुरु आणि शिष्याचं नातं अतिशय प्रेमळ आणि शिस्तीचं मातृभूमी राहिलेलं आहे. अशाच पद्धतीनं आपण आपली बाल्यावस्था, किशोरावस्था आणि नंतर कॉलेज जीवन या अनेक अवस्थेमधून माणूस शिक्षण घेत असतो विद्यार्थी म्हणून. नंतर तो माणूस घडतो आणि समाजाचा सुजाण नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पाडतो. तर आपण बाल्यावस्थेमध्ये जिथं शिकलो, किशोरावस्थेमध्ये जिथं शिकलो, ते शिक्षक मात्र आपल्या नेहमी मनाच्या पटलावरती नेहमी तरताना दिसतात. कारण त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दिलेली मूल्य हे आपण आजीवन कधीच विसरू शकत नाही. आणि ज्या शाळेतून आपण शिकलो ती आपली तर मातृसंस्था आहे आणि मातृसंस्थेशी आपलं एक विशेष प्रेम आणि जिव्हाळा असतो. म्हणून म्हणतात, आवडते मज आमची शाळा, लढा लाविते जशी माऊली बाळा. ज्या पद्धतीने एक आई एका आपल्या तानुल्याला प्रेम आणि जिव्हाळा लावते, तसंच नातं या शाळेबरोबर, या शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं असतं. कारण या शाळेतल्या परिसराला, या गावाला, मातीला आपल्या या शिक्षकांच्या कर्तृत्वाचा एक विशेष गंध असतो. त्यामुळं या शाळेशी विशेष ऋणानुबंध आपला असल्यामुळं या शाळेला पुन्हा येता यावं. ज्या शाळेमध्ये आपण घडलो, आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली, आपण आज कुठेही असलो तरी आपल्यावरती जे संस्कार आहेत ते या शाळेचे आहेत आणि या शिक्षकांचे आहेत. त्यामुळं या शाळेला पुन्हा एकदा यावं, आपल्या हरवलेल्या त्या बालपणीच्या आठवणींना उजाळा द्यावा. मधल्या सुट्टीमध्ये कोपऱ्यामध्ये बसून आपण काही ना काही खोड्या करणारे मित्र, वेळेवर न आल्यामुळं पाटील सरांसारख्या शिक्षकांचा खावा लागणारा मार, या सगळ्या गोष्टी असतील, किंवा कुलकर्णी सरांचं एक वाक्य मला आठवतं, अनुप्रास अलंकार, की काकूने काकाच्या काळ्या पोटातील काळा कागद करा करा कापला. आजही ते वाक्य मनामध्ये आहे, तसंच आहे. म्हणजे अशा पद्धतीनं अनेक आपल्याला या शिक्षकांनी घडवले. शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, आपल्या लोकांशी भेटावं. नुसतं भेटावं नाही, गेट टुगेदर म्हणजे भेटणे हा उद्देश नाही, तर एक सामाजिक ऋण आहे. की माणसाच्या आयुष्यामध्ये 3 प्रकारचे ऋण असतात, एक मातृऋण, पितृऋण आणि समाज ऋण. आणि आजपर्यंत अरुण पाटील सर वडापूर सारख्या गावामध्ये जाऊन तिथल्या लहान लहान मुलांवरती कीर्तन, भजन, गवळण या माध्यमातून त्यांच्यावरती संस्कार करीत आहेत. वयाच्या 60 ओलांडल्यानंतर सुद्धा सामाजिक ऋण फेडण्याचं एक मोठं भाग्य सरांच्या हातून या ठिकाणी आज सुद्धा घडतंय. म्हणजे आम्हाला मिळालेले शिक्षक हे कसे होते आणि आमचं भाग्य किती मोठं होतं. आज रिटायर झाल्यानंतर माणूस काय करतो काय नाही सगळ्याला माहिती आहे. आपापल्या संसाराच्या त्या व्यापामध्ये तो गुरफटून जातो. मात्र आज सुद्धा आपल्याला शिकवणारे शिक्षक अजून सुद्धा समाजाच्या हिताचं, समाजाच्या कल्याणाचं, समाजाच्या उन्नतीचं, समाजाच्या प्रगतीचं, समाजाच्या विकासाचं ध्येय आज सुद्धा त्यांच्या मनामध्ये आहे, तसंच आहे. त्यामुळं आमच्या सर्व मित्रांनी ठरवलं की आजच्या या दिवशी आपण आपल्या शाळेला जावं आणि आपले ते मित्रमैत्रिणींचे ते दिवस पुन्हा एकदा आठवावेत, त्यांच्यासोबत राहावं, बोलावं, खेळावं आणि आपल्या शिक्षकांच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त कराव्यात. असा एक अविस्मरणीय आणि संस्मरणीय
असा हा एक कार्यक्रम आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मनामध्ये आपण साठवावा, या उद्देशाने आमच्या सर्व सवंगड्यांनी मिळून या कार्यक्रमाचा योग या ठिकाणी आम्हा सर्वांनाच प्राप्त करून दिलेला आहे. त्याबद्दल मी या गेट टुगेदरच्या माध्यमातून पुन्हा एकदा सगळ्यांचं मंगलमय अशा भावपूर्ण वातावरणामध्ये सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांना पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं जगता यावं, हसता यावं, खेळता यावं, राहता यावं, आनंदाने राहता यावं याच्यासाठी पुन्हा मला भाषणाला संधी मिळेल का नाही गॅरंटी नाही. त्यामुळं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि विशेष करून आमच्या सर्व शिक्षक मित्रांना, आमचे सर्व शिक्षक, आमचे जे गुरुजन आहेत, जे आमच्यासाठी वंदनीय आहेत, पूजनीय आहेत, की त्यांच्यामुळेच आज आपल्या जो इथपर्यंतचा प्रवास आहे याच्या पाठीमागे जे यश आहे ते आपल्या शिक्षकांचं आहे. याच्या पाठीमागे जे आशीर्वाद आहेत ते आपल्या शिक्षकांचे आहेत. त्यामुळं अगदी पूर्वीपासून रामाला सुद्धा देव असून वशिष्ठाकडे जावं लागलं, शिकावं लागलं. कृष्णाला सुद्धा देव असून सांदीपनी ऋषीकडे जावं लागलं. ते देव आहेत, त्यांना काय गरज होती जायचे? नाही ना. पण गुरूंचं शिक्षण, गुरूंचा तो कान मंत्र, गुरूंचा तो विचार ही घेण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे त्या परंपरेमधूनच आपल्या शाळेचे हे जे शिक्षक आहेत आणि विंचूरच्या मातीला त्यांचा जो स्पर्श झालेला आहे तो स्पर्श दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये शिना भीमा खोऱ्यामध्ये विंचूरच्या शाळेचं नाव जितकं आजपर्यंत तितकं कोणत्याही शाळेचं नाही, कोणत्याही विद्यार्थ्यांचं नाही, कोणत्याही शिक्षकांचं नाही. एवढं मोठं कौतुक आमच्या या शाळेने, या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनी एवढं मोठं दिव्यत्व प्राप्त करून आपल्याला दिलेलं आहे. विंचूरला एक मोठं वैभव, एक लौकिक असामान्य कीर्ती या लोकांनी आमच्यासाठी, अतिशय लहान असणाऱ्या खेडेगावासाठी या लोकांनी आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ आमच्यासाठी, आमच्या गावकऱ्यांसाठी, आमच्या मुलांसाठी करून दिला. थोडक्यात सांगायचं म्हणजे आज कितीतरी ठिकाणी पुणे, मुंबई, कंपनीमध्ये तर आमची मुलं आहेतच, मात्र मोठमोठ्या सरकारी पदावरती सुद्धा आज आपली मुलं आहेत आणि जिथे ते भेटतात त्यावेळेला प्रकर्षाने आपल्या या शिक्षकांची नावं त्या ठिकाणी निघतात. हीच संस्काराची शिदोरी असते. दुसरी शिदोरी काय असते माणसाच्या जीवनामध्ये? आपल्या शाळेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले जे ज्ञान आहे ती ज्ञानाची शिदोरी माणसाच्या जडणघडणीमध्ये दिसून येतो. हा स्तर खरा आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या शाळेसाठी, आपल्या शिक्षकांच्या प्रती आपल्या मनामध्ये अभिमान आहे. या ठिकाणी एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद गुरु सर. खरंच आज आपल्या गुरुजनामुळं आपले जीवन हे सुखकर झालेलं आहे हे त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं. जसं आपण आनंदी जीवन जगत आहोत आणि आजचा हा कार्यक्रम एकदम उत्तम असा आपण करत आहोत, परंतु हा उत्तम कार्यक्रम करत असताना आम्हाला ज्या गुरुजनांनी ज्ञानाचं ज्ञान दिलं त्यापैकी काही गुरुजन आणि जे विद्यार्थी आमच्याबरोबर पहिलीपासून खेळत आले, बागडत आले, पण काही दुर्दैवी घटनांमुळं ते आमच्यामध्ये नाही येतात. आणि या विद्यार्थ्यांना आणि आजच 14 एप्रिल हा दिवस सुद्धा आपल्या भारतासाठी एक फार मोठी घटना घडली. पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीलाच दहशतवादी हल्ला झाला आणि 40 सीआरपीएफचे आपले जवान सुद्धा शहीद झाले. अशा सर्व आमच्या दिवंगत व्यक्तींना आदरांजली आपण वाहणार आहोत. तत्कालीन आमचे मुख्याध्यापक सय्यद सर, त्यानंतर इंग्रजीचं ज्ञान देणारे आमचे सोलापुरे सर आणि पाटील सरांच्या खांद्याला खांदा लावून, ज्यांच्या नाव अजून सुद्धा घेतलं तर पाटील सरांच्या डोळ्यातून पाणी येतं, असे त्यांचे मित्र होनकोरे सर
आणि आमच्या मुलांना उचलून घेऊन येणारे आणि काहीतरी चूक केलं तर आमच्या मांडीवर बसून आम्हाला कुठेही हलवून न देणारे मल्ला काका हे आमचे गुरुवर्य आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि त्याचबरोबर जे आमच्याबरोबर इयत्ता पहिलीपासून आमच्याबरोबर होते पण आज या आनंदाच्या क्षणामध्ये आमच्याबरोबर नाहीत असे प्रकाश नागापा मेत्रे, बसवराज दादाराव पाटील, मलकारी आमशिद कोटे आणि दगडू बाबूराव अंकुशे हे सर्व वर्गमित्र आमचे दिवंगत झालेले आहेत. तर या सर्व आणि त्याचबरोबर याच महिन्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. आपल्या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचंही अपघाती निधन झालं. या सर्व व्यक्तींना आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहूया. सर्वांनी उभं राहायचं आहे. मौन प्रारंभ. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. सर्वप्रथम आपण सन्मान करणार आहोत आणि तदनंतर आपल्या गुरुजनांचं आपण सन्मान करणार आहोत. आपल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला आवर्जून असणारे आमचे वर्गमित्र बसवराज दादाराव पाटील यांचे बंधुराज ज्या या आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच आहेत बाळासाहेब पाटील यांचं स्वागत सत्कार मी आमचे तत्कालीन मुख्याध्यापक कौसाळे सर यांना विनंती करतो की सरपंचांचा आपण सत्कार करावा.
जोडींसाठी आपण टाळ्या वाजवायचा आहे. धन्यवाद. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी संस्थेशी बोलले, आमच्याशी कोऑर्डिनेटर केलं आणि आम्हाला प्रत्येक वेळेस माझ्याऐवजी जास्त सर, मला लिगाडे सरांचे फोन जास्त यायचे, सर अजून काय अडचण आहे का, तुम्हाला काय पाहिजे का. मी सकाळी यायला मला उशीर झालं. स्टेज डेकोरेशन हे सगळं स्वतः करणारे म्हणजे सर. यानंतर आमचाच विद्यार्थी आणि आमच्या पुढे आता पुढे गेलेला पूर्ण या कार्यक्रमाचं सूत्र ज्याने हलवलं तो नागेश फुलारी, याचं स्वागत करणं अगत्याचं आहे. मी श्रीमंत कोटे यांना विनंती करतो की नागेश फुलारी याचं स्वागत करावं आपण. एक उत्तम कलाकार, सुंदर हस्ताक्षर, एक चित्रकार, कला शिक्षक उचलून सगळ्यांनी आम्हाला जसा हाताला धरून शिकवलं त्याप्रमाणे हा नागेश सुद्धा तयार होत आहे. खूपच एक लहान वयामध्ये हा शिक्षक होऊन आपल्या सर्वांना, आम्हा सर्व विद्यार्थ्यांना जीवनाच्या या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याचा जो योग आला त्याच्या पाठीमागे आमच्यावर असणारे जे काही संस्कार आहेत, जी मूल्ये आहेत, अशा या संस्काराने मूल्याच्या जोरावर, शरीरावर आमच्या जीवनाचा हा प्रवास आजपर्यंत चालू आहे. आणि सगळेच आमचे विद्यार्थी या विंचूरच्या नगरीमध्ये या शिक्षकांच्या तालमीमध्ये जसं सोनं टाळून सुलाकून भट्टीमधून काढल्यानंतर चमकतं, अशा या विंचूरच्या नगरीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावरती सोन्यासारखी चमक ज्या आमच्या शिक्षकांनी दाखवली त्यांच्या प्रती संवेदना, कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं प्रथम कर्तव्य मानून या ठिकाणी आमच्या शैक्षणिक वर्ष 1994-95 या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं हा एक छोटासा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे. तर या मानपत्राचं मी या ठिकाणी वाचन करतो. सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संचलित श्री पंचाक्षरी विद्या मंदिर विंचूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. सन्मान पत्र आमच्या त्यावेळेचे मुख्याध्यापक, आमचे गुरुस्थानी असणारे वंदनीय पूजनीय श्री शिवप्पा सिद्धराम कौचाळे. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आम्ही आपल्या श्री पंचाक्षरी विद्या मंदिर विंचूर या शाळेचे माजी विद्यार्थी आज आमच्या प्रिय शिक्षकांना आमच्या मनपूर्वक कृतज्ञतेचा आणि आदराचा ठेवा म्हणून हे मानपत्र सादर करीत आहोत. आदरणीय सर, आपल्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेणे आमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. तुम्ही केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही तर जीवनातील मूल्यांची शिकवण दिली, आत्मविश्वास दिला आणि आम्हाला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली. वर्गातील प्रत्येक क्षण तुमची शिकवण्याची विशेष पद्धत आणि विद्यार्थ्यांबद्दलची तुमची तळमळ आमच्या स्मरणात कायम राहील. तुमच्यामुळेच आम्ही आज जीवनात यशस्वी वाटचाल करीत आहोत. हे यश तुमचेच आहे. तुम्ही आमच्या आयुष्यातील एक मार्गदर्शक, एक मित्र आणि एक प्रेरणास्थान आहात. तुमच्या या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही सदैव आपल्या ऋणात राहू. तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो हीच आमची ईश्वर चरणी सदिच्छा. तर अशा पद्धतीनं हे मानपत्र आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी आमच्या सर्व गुरुजनांना देऊन या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांचा सन्मान करण्याचा एक सुंदर छान आपण आता
अनुभवणार आहेत. तत्पूर्वी नळे सर. धन्यवाद गुरव सर. हा मानपत्र आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून तुमच्यासाठी एक सदिच्छा भेट आहे सर. आम्ही तुमच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही असं ज्ञान तुम्ही आम्ही दिलेलं आहे. आजीवन आम्हाला हे ज्ञान पुरणार आहे आणि तेच पुढच्या पिढीला आम्ही देण्याचं आम्ही काम आज करत आहोत. आणि कवचाळे सर, त्यावेळेच्या 10वीच्या बॅच मधले आम्ही 10 जण जे इथून निंबरीला गेलो होतो त्यातलेच आम्ही पुढे आहे. राम लोणारे असेल, मी असेल, गुरव सर असतील, नंदुरे सिद्धाराम असेल, हे विद्यार्थी काही कारणास्तव तुम्हाला हे माहित आहे. आणि त्यातला 10वीतला पाटील सरांना माहित आहे की हजेरी कॅटलॉग मधनं बाहेर पडलेला मुलगा, हजेरी कॅटलॉग मधनं बाहेर पडलेला मुलगा आज आपल्या समोर उभा आहे. आणि आज तुमच्याच कृपेनं आज मी शिक्षक म्हणून 25 वर्ष पूर्ण 2025 ला पूर्ण झाले. असं कार्य फक्त गुरुजनांमुळे मिळतं, दुसऱ्या कुणामुळे आम्हाला मिळणार नाही. आणि ह्याच गुरुजनांचं एक कृतज्ञता कुठेतरी आम्ही फक्त थोडक्यात आम्ही तुम्हाला द्यावं यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आमच्या तत्कालीन शाळेचे मुख्याध्यापक माननीय कवचाळे सर यांचं मानपत्र, शाल व बुके देऊन सन्मान व्हावं. तत्पूर्वी मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की प्रत्येक शिक्षकांचा सत्कार करताना 2 मुलं आणि 2 मुली आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि मान्यवरांचा सत्कार करताना आपण 2 तुम्ही आता मी करतो जोरात टाळ्यांचा आवाज जोरात द्यायला जाईल. आपल्या गुरुजनांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. त्यामुळे सर, आमच्या मानपत्राचा आपण सन्मान स्वीकारल्याबद्दल, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण आयुष्यात यशस्वी झालो आहोत, अशा आपल्या आदरणीय शिक्षकांचा सत्कार करणे हे आमचे परम भाग्य आहे. मी मान्यवरांना विनंती करतो. यानंतर मला यात समाधान फार मोठं आहे. आणि ज्याच गुरुजनाबरोबर मी काम करण्याचं मला भाग्य मिळालं, या सर्व गुरुजनांचं मी परत एकदा नमन मी ऋण व्यक्त करतो. चौगुले सरांचा सन्मान मी खूप भय खांद्या गणित चुकलं. तुम्ही समोर येऊन बघा, दोघं येऊन बघा मुलीमध्ये सुद्धा. आम्ही एवढं शिस्तबद्ध आम्ही राहत आहोत. तर अरुण पाटील सरांचं खूप ऋण व्यक्त करतो. आणि मान्य अरुण पाटील सरांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. श्री पंचाश्री विद्यामंदिर विंचूर येथे सन 94-95च्या विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर स्नेह मेळावा आयोजित केले आहेत. त्यामुळं मी प्रथमतः सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे संस्थापक डी.सी. कमळे गुरुजी यांच्या प्रतिमेस वंदन करून आणि शिक्षणाचे जनक
स्त्री शिक्षणाची जनक ज्यांनी पायारवली ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून आता गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न होत आहे. सर्व मंचावरील सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व आपण 94-95 मध्ये सर्व विद्यार्थी, मी काय जास्त बोलणार नाही. नळे सरांनी मला फोन केले, डेप्युटी सरपंच तुम्ही यावं लागतं, या कार्यक्रमाचा मी आयोजित केलं आहे. सरांना म्हणलो ठीक आहे सर, येतो म्हणलो मी काय जास्त बोलणार आहे. सर्व माझ्यापेक्षा सर्व गुरुजन आणि मान्यवर बोलणार आहेत. मी सुद्धा एक माझी विद्यार्थी आहे आणि सर 1991 आणि 90-91चा बॅच होता आमचा. आम्ही सुद्धा याच प्रांगणामध्ये याच शाळेमध्ये आणि सर्व मान्यवर होते. आम्ही सुद्धा मोठे कार्यक्रम आणि व्यासपीठावर घेतला होता. त्याच धर्तीवर 1, 2, 3 गेट टुगेदरचा काय दरवर्षी होत आहे तर इथं. त्यामुळं गेट टुगेदर म्हणजे काय, गेट टुगेदर आणि स्नेह मेळावा हे शिक्षकाचं, शाळेचं आणि गावचं काय नातं असतंय, हे यातून आपण पुढे काय करायचं जीवनामध्ये. 10वी नंतर आपण एकमेकाच्या म्हणजे लांब गेलेलो असतो. कोणाचं लग्न झालं असते त्यामुळे त्यांनी इकडं तिकडे गेले असते. तर त्या पद्धतीनं त्यावेळी सुद्धा गेट टुगेदर केले असताना त्यावेळी आपण यावेळी मामाणे सर आणि कुलकर्णी सर त्यावेळी नव्हते. या गेट टुगेदर त्यांनी आहेत, पण त्यावेळी त्यांनी कुठे प्रवासाला गेले होते. त्यावेळी मी काही जास्त बोलत नाही. फक्त स्नेह मेळावा आणि गेट टुगेदर म्हणजे विद्यार्थ्यामध्ये आणि विद्यार्थीने काय असते तर त्यांचं गेट टुगेदर कार्यक्रम झाल्यावर काय संपर्क असतो त्याचं, एकमेकाचा कुणाचं लग्न असू द्या, मुलांचा काय कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमाला एकमेकांना इन्व्हाइट करायचं किंवा त्यांना बोलणं, त्याचा संपर्क असायला पाहिजे. काय होतं माहिती का, आपण आपल्या जीवनामध्ये आणि संसारामध्ये व्यस्त असतो. त्यामुळं आपण याच्या पुढं आज गेट टुगेदर झाला म्हणजे आम्ही सर आमचं गेट टुगेदर काय केलं होतं ना, श्री पंचाक्षरी विद्या मंदिर विंचूर 1991-92 त्याचे गेट टुगेदर आम्ही व्हॉट्सअपवर एक ग्रुपच काढले सर. त्या ग्रुपवर आम्ही कुणाचा बी कार्यक्रम असू द्या, मुला मुलींचा कार्यक्रम असू द्या, लग्न असू द्या, काय असू द्या, त्या कार्यक्रमाला प्रत्येकाला आम्ही इन्व्हाइट करतो किंवा बोलतो आणि संध्याकाळी आपण ग्रुपवर एकमेकाशी बोलणं असतं आमचं. त्या पद्धतीनंच या गेट टुगेदर म्हणजे तुमचं सुद्धा 94 बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहायचं आणि एकमेकांच्या सुखदुःखात सुधारायचं. आणि मुलीनं सुद्धा मुलं असं काय तुम्ही हे करू नका, एकमेकांचा नंबर घ्यायचं, एकमेकांना फोन करायचं, त्यांच्या मुला मुलीचं विचारायचं, सुखदुःखाचं विचारायचं. आपण सर्व एकत्र यापुढं असं करायचं असतंय. आता स्नेह मेळावा झाला, आपण आमच्या घरी गेलो म्हणजे त्या स्नेह मेळाव्याचं गेट टुगेदरचं ते साध्य होत नाही सर. काय आजकालच्या व्हॉट्सअपच्या आणि या जमान्यामध्ये एकमेकाला विसरून लावलं आपण, जवळचे माणसं लांब व्हायला. त्यामुळं सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी संपर्कात राहत जावा आणि एकमेकाच्या सुखदुःखात राहत जावा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि 94 बॅचच्या सर्व संयोजकांचं आणि नळे सरांचं विशेष म्हणजे त्यांचा आभार मानतो. मला इथं बोलवलं, माझं मान सन्मान केला आणि माझा 2 मिनिटं बोलण्यास संधी दिली. मी सर्व तुमचं ग्रुपचं आभार मानतो. माझं भाषण सगळं जयंत जय. 14 तारखेला आहे बाबा हे, 14 तारखेला आहे बाबा हे, 14 तारखेला आहे बाबा हे. 20 वेळा सांगितलं असेल ना, मी स्वतः सांगितलं सर. आमचे डेप्युटी असेल, या आमच्या गावाला लाभलेले डेप्युटी असेल, किती फरक मोठा आहे बघा. तर असं द्या. तर धन्यवाद. तर आपण सांगितलेल्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन करू. आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणी कोणाला भेटणं, एवढा वेळ मिळणं, आवड असेल तर सवड मिळते, मात्र कोणाला आवड तसली नसल्यामुळं सगळे लोक मोबाईलच्या स्क्रीनवरच सगळ्या गोष्टी करत असल्यामुळं निश्चितपणे आपण सांगितलेल्या विचाराचा आम्ही कधी योगायोगाने त्या संदर्भामध्ये एकमेकांना मेसेजच्या माध्यमातून तरी आम्ही भेटत राहू. तर यानंतर आमचे काही मित्र या ठिकाणी आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. तर पहिल्यांदा राम लोणारे याला मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय गुरुजन वर्ग व व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेल्या 1994-95 बॅचमधील माझे वर्गमित्र व मैत्रिणींनो, सगळ्यांना माझा राम लोणारे बोलतो. माझा सगळ्यांना नमस्कार. खरंच आज एक खास दिवस आहे. तब्बल आपण 31 वर्षांनी एकत्र येतोय. तेव्हा आपण 10वीत होतो. 31 वर्षापूर्वी जी शाळा सोडली, मोठे झाल्यानंतर आयुष्य मस्त असणार असे वाटले होते. आत्ता कळतंय की तेव्हाच आपण शाळेत टेन्शन फ्री होतो. आज आपल्याकडे 4G 5G आहे, पण त्या काळाची जी मैत्री होती ते फुल नेटवर्कवर चालायची. आणि
आणखी एक खास गोष्ट, जेव्हा त्यावेळेस वर्गात शिक्षक यायचे नाही तेव्हा जो आनंद व्हायचा, आज पगार वाढला तरी होत नाही सर. आपले शिक्षक म्हणजे काय गुगल नव्हते, पण सगळं काही माहिती असायचं. कारण आम्ही जर पाठीमागच्या बेंचवर जरी बसून कुजबडलो, त्यांना पूर्णच कळायचं. गृहपाठ जरी नाही केला तर आधी रागवायचे, नंतर शिक्षा व्हायची. शिक्षा म्हणजे मार भर का. आणि निकाल लागला आणि तेच शिक्षक म्हणायचे, हा मुलगा हुशार आहे पण अभ्यास मात्र करत नाही. आणि त्या रागात ही प्रेम होता, त्या शिक्षेत ही आपल्या आयुष्य दडलेला होता. आज आपल्यातलेच काही शिक्षक झालेले आहेत, काही प्रायव्हेट नोकरीत का असेना चांगल्या पगाराच्या नोकरी करतात, आणि काही जण राजकीय क्षेत्रातही चांगली पद भूषवलेले आहेत, आणि काही जण शेती व्यवसाय करून आपल्या जीवनात सुखी आहेत. आणि आज काही जण आजी आजोबा झालेत, काही जण आजी आजोबा होण्याच्या मार्गावर आहेत. पण काही मित्र आपल्यात नाही आहेत, त्यांची उणीव तर जाणवतेच. पण चला, आज आपण परत एकदा विद्यार्थी होऊया, जुन्या गोष्टी बोलूया, परत फोटो काढूया, नवीन आठवणी तयार करूया. कारण वय वाढतं, जबाबदाऱ्या वाढतात, पण आपल्या शाळेतले मित्र कधीच जुने होत नाहीत. धन्यवाद. धन्यवाद. तर राम लोणारीला विनंती आहे, आलं तसं पुन्हा जास्त वेळ आपण घालण्यापेक्षा या ठिकाणी आपल्याच विद्यार्थ्यांच्या नियोजनातून आपली एक शाळेची आठवण आपण या शाळेमध्ये इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये 94-95ला होतो, अशी एक आठवण आपल्याकडे एका स्मृतिचिन्हाच्या माध्यमातून राहावी, यासाठी एक ट्रॉफी देण्याचं नियोजन या ठिकाणी आम्ही केलेलं होतं. आणि या ठिकाणी राम लोणारीला ही ट्रॉफी देऊन या ठिकाणी त्याच्या आठवणी निमंत्रितांनी सन्माननीय आमच्या शिक्षक गुरुजनांनी त्यांना ते ट्रॉफी देऊन त्यांची आठवण गोड करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर विठ्ठल, त्यानंतर बबिता लक्ष्मण राठोड, त्यानंतर वैशाली उर्फ शांता परशुराम राठोड, त्यानंतर सुजाता पाटील, त्यानंतर सौ लक्ष्मी नामदेव राठोड, सुजाता पाटील, त्यानंतर लक्ष्मी नामदेव राठोड, शोभा फडतरे, त्यानंतर शांता पवार, त्यानंतर सुरेखा पाटील, त्यानंतर खाजाबाई शेख. हा मेळावा घेण्याच्या पाठीमागे सर अतिशय उत्स्फूर्त आणि हिरिरीने
ज्यांचा सहभाग अगदी 3 महिन्यापासून राहिले. त्यानंतर मोहन चव्हाण, त्यानंतर शिवानंद लोणारे, दयानंद लिंबाचे कांबळे, मदत केलेली आहे. शांता तारासिंग चव्हाण. सांगा 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 मॅडम. शांता तारासिंग चव्हाण आणि आत्ताचे नाव वैशाली परशुराम राठोड. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझा मुलगा नेव्हीत आहे आणि मोठी मुलगी एम फार्मसी करते आणि बारकी मुलगी BS ॲग्री झाली. दोन्ही मुलीचे लग्न झाले. वैशाली परशुराम राठोड आणि सातारला राहते मी. मिस्टर माझे एजंटचे काम करतात, प्लॉटच्या विक्री खरेदीचे, आणि शेती करतो. बीएड MA बीएड करतो, दुसरा डिप्लोमा करतो थर्ड इयरला. शंकरनगर. माझे नाव अगोदरचे नाव समुद्रा अण्णाराव मेत्रे, आत्ताचे नाव समिंद्रा तम्माराव गोडे. मला एक मुलगा आहे, मुलगा 8वीला आहे, मुलगी माझी PMS करू लागलेली आहे. धन्यवाद. म्हणजे आधीचं नाव माझं बबिता राठोड आणि आताचं नाव बबिता चव्हाण आहे. माझी 2 मुलं, 1 मुलीचं लग्न केले. कॉम्प्युटर इंजिनियरला मुलगी होती, पोलीस मध्ये आहे.
आणि माझा एक मुलगा आहे तो तेच सर, आणि मी पुण्याला राहते, पुण्यातूनच सगळं करते. बीजेपी म्हणून महिला आघाडी उपाध्यक्ष म्हणून मी मुळशी तालुक्याची आहे सर. सुजाता गजानन झाडबुके, इकडचं नाव माहेरचं आणि तिकडचं इकडचं नाव आहे सर पाटील. सर तुम्ही राहत होता ते घर माझंच आहे. सुजाता अशोक पाटील. आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे. दोन्ही मुलं इंजिनियर आहेत. मुलगी इंजिनियर शिकते 3rd इयरला. माझं माहेर पण हेच आहे, सासर पण हेच आहे. लक्ष्मी नामदेव राठोड. मला 2 मुलं आहेत, दोन्ही इंजिनिअरिंग शिकत आहेत. राहायला नेहरू नगर. हो. नमस्कार सर. शांताबाई रतन पवार, राणा गाव. हेमंत शांताबाई हेमंत नाईक सासरा. शांताबाई हेमंत नाईक बरोबर सेंटर मध्ये सोड अंता गॅप मी बिजापूरला राहते सर. परशुराम सोनवणे, राहणार फोटो कायमचं गाव, मामाचं गाव विंचूर. आता मी सासरवाडी तर आहे गुंजेगावमध्ये. मला 2 मुले आहेत, दोन्ही मुलीवरती ऑपरेशन केलेलं आहे. आणि बरोबर आता एक माझी नाव खाजाबाई शेख. मला 6 मुलं आहेत. एक लग्न झालंय, 2 फॅमिली पण आहेत. मला 2 फॅमिली आहेत. आणि माझे एक मुलगा KFC मध्ये मॅनेजर आहे. आता तो बीबीए शिकतोय. एक मुलगा ड्रायव्हिंग करतो आणि एक मुलगा महिंद्रा कंपनीमध्ये कामाला आहे. 2 मुलं अजून शिकतात, 3 अजून. एक मेकॅनिकल मध्ये काम करतोय. संतोष चव्हाण, शंकरनगर तांडा. माझ्या मुली 2 आहेत. एक मुलगी आहे, एक मुलगीचं लगीन केलं, एक मुलगी एक मुलगा आहे. आणि 2 मुलं आहेत. दोन्हीला बी मी बी सोलर कंपनीत आहे सर. 16-17 वर्ष झाले. नमस्कार सर, मी चिदानंद नागप्पा मेत्रे बोलतोय, विंचूर. एक पोरगा एक पोरगी आहे. पोरी BA झालंय, पोरगीला पंढरपूरला दिलं. व्यवसाय बोर एजन्सी आहे करतो सर. मी बसवराज सोनगी बोलतोय. माझे नाव बसवराज सिद्धराज सोनगी, राहणार विंचूर. आणि धंदा शेती आणि ड्रायव्हिंग. एक मुलगा एक मुलगी आहे. 7वीला मुलगी आहे आणि 11वीला मुलगा आहे. नमस्कार सर, बताळे मल्लाप्पा फुलारी बोलतो. 2 पोरं आणि एक पोरी आहे. पोरीचं लगीन केलंय. पोरीला एक पोरगा 3 पोरी आहेत. मोठा पोरगा एक ड्रायव्हिंग करताय इथून गावात. बारका पोरं ट्रॅक्टर ड्रायव्हिंग करतात. ఎంత దగ్గర బరబ్బర్ వస్తుంది. एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगा 12वीला आहे, मुलगी 9वीला आहे. मी ड्रायव्हिंग काम करतोय. मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर करतोय आणि छोटा मुलगा ITI आहे, मशिनिस्ट ट्रेड करतोय. माझं नाव श्रीशील बिराजदार आहे. मी राहायला सध्या पुण्यात आहे. कल्याणी कंपनीमध्ये कामाला आहे. मला 2 मुलं आहेत, दोन्ही इंजिनियर आहेत. वडील व्यवसायाने कासार होते. बोराचेच आम्ही मूळचे कोसळे सर, प्रॉपर बोराचेच. त्यात नंतर शिदापूरला आलो, काही दिवस राहिलो आणि विंचूरला त्यानंतर आजी आजोबा आले. त्यानंतर आमचं पूर्ण जीवन त्या विंचूरमध्ये स्थायिक झालं. असं आम्ही बोरापासून विंचूरपर्यंत आलेलो आहोत. मला 2 मुलं आहेत, दोन्ही लहान आहे, त्यामुळे मी शेणकोळ आहे तुमच्यासाठी. मी सर ह्या सगळ्यांना फोन करत होतो म्हणजे गेट टुगेदर साठी.
मी आजी झाले, मी आजोबा झालो, मुलं सुद्धा आजोबा झालो म्हणून सांगत होते. मी का मला विचारत तुझी मुलं काय करते, काय सांगत, हाच प्रश्न पडतो. मोठा मुलगा 9वीला, बारका अजून 4थीला आहे. मग म्हणतो अरे एवढं कसं काय. पाटील सर, वर्षा चव्हाण एक विद्यार्थिनी, माझी विद्यार्थिनी या ठिकाणी शिकत होती. तिला मी 7वीला 8वीला शिकवलं. तिचा मुलगा 1लीला, माझाही मुलगा 1लीला. मग तिनं म्हणणार सर तुम्ही एवढंच लहान कसं काय. म्हणजे ती विद्यार्थिनी माझी विद्यार्थिनी, तिचा मुलगा माझा विद्यार्थी. काल सुद्धा मी वडापूरला जात असतो काय कार्यक्रमाला, सगळे विद्यार्थी भेटतात, खुश होतो. कारण शिक्षक पेशामध्ये असताना आपल्याला पुरस्कार किती मोठा मिळतो याच्याही पेक्षा माझे विद्यार्थी येऊन सर मी तुमच्या हाताखाली शिकलो, तुमच्यामुळे मी आज घडलो, तुमच्यामुळे मी आज आहे, हे ज्यावेळेस माझ्या कानावर पडतं, आपल्या कानावर पडतं, हे सर्वात मोठा पुरस्कार आहे. अनेक पुरस्कार मिळतात आपल्याला, परंतु त्या पुरस्कारापेक्षा हे जे आपले मुलं आहोत, आता तुम्ही जे सांगितलं की नाही, माझा मुलगा MBBS ला आहे, म्हणजे माझ्या मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे, माझा मुलगा असा आहे तसा आहे. तुम्ही सांगत असताना तुम्ही फक्त तुमचं सांगत होतं, लाजत होतं, परंतु आमच्या गुरुजनावर जर तुमच्या लक्षात जर आला असेल, किती समाधान वाटत होतं त्यांना की आज माझ्या विद्यार्थीचे सगळं जीवन सुखात आहे. हे पाहून आमच्या गुरुजनाला त्यातून काही मिळणार नाही, परंतु समाधान हे आयुष्यभर आपल्याला मिळत असतं. तर या गुरुजनासाठी पुनश्च एकदा आपण जोरात टाळ्या वाजवूया. आणि यानंतर विचार देखील केला नव्हता. गेल्या 1 वर्षापासून ह्या कार्यक्रमासाठी मी झटत होतो. राम लोणारी शंकर आणि शिरशेल गुरु सर यांच्यासोबतही माझं बोलणं चाललं होतं. प्रत्येकाला मित्र असावा, नातेगोतीपेक्षा मित्र महत्वाचा आहे सर जीवनामध्ये. कुठल्याही कामामध्ये आपल्या वेळेला येणारा, धावून येणारा आपला मित्र असतो. म्हणून मित्र आणि मैत्री ही आयुष्यामध्ये कायमची तशीच राहते. आणि माझं नाव सांगायला विसरलो, माझं नाव दयानंद लिंबाजी कांबळे, मुक्काम पोस्ट हिरज, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी हिरजवरून इथे शिकण्यासाठी इयत्ता 8वी मध्ये प्रवेश घेतला. 8वी 9वी 10वी पर्यंत मी इथं शिकलो. माझं गावाकडं 7वी पर्यंत शिक्षण झालं होतं, पण माझ्या गावामध्ये मराठी शाळा होती, जिल्हा परिषदची 7वी पर्यंतच होती, पुढं काय नव्हतं. परंतु माझ्या विंचूर गावामध्ये माझी आई देखील साबळे कुटुंबातलीच आहे. माझा आजोळ आहे विंचूर, माझ्या वडिलाचं देखील आजोळ विंचूरच आहे, माझी चुलती देखील माझी विंचूरचीच आहे, आणि माझ्या 2 बहिणी देखील विंचूरमध्येच दिल्यात. त्यामुळे या गावाचा आदर्श प्रत्येक गावामध्ये, घरामध्ये 1-2 असे गव्हर्नमेंट सर्व्हिसला लोक आहेत, त्याचा आदर्श घ्यावा म्हणून माझ्या अडाणी आई वडिलांनी मला शिक्षित करण्यासाठी या विंचूर येथे बोर्डिंग आहे, अण्णासाहेब आईवळे, या बोर्डिंग मध्ये मी राहिलो. खूप हालाकीचे दिवस होते माझे, खायला देखील मिळत नव्हतं. जेव्हा वडील काम करून यायचे तेव्हा 2 घास आम्हाला मिळायचे, पोटभर अन्न मिळत नव्हतं. पण अशा परिस्थितीमध्ये मी शाळेमध्ये आलो. आल्यानंतर मोलाचं मार्गदर्शन मला कुलकर्णी सर यांचं मिळालं, पाटील सरांचं मिळालं, कवचाळे सर नंतर आले त्यांचं देखील मिळालं, आणि चौगुले सर हिंदी विषय आणि भूगोल. चौगुले सर आल्यानंतर मला तोंडपाठ असायचा, कारण सरांची भीती शेवटी मनामध्ये असायची प्रत्येक विषय. त्यानंतर कुलकर्णी सर जेव्हा यायचे, हिस्ट्री आणि मराठी, घड्याळ, आता मित्रांनी सांगितलं बरोबर, घड्याळ हातातनं काढलं की सर एकही पुस्तकाचं पान न उघडता शिकवणारे हे माझ्या आयुष्यातले पहिले आमचे गुरु आहेत, कधीही न पाहणारे. कारण आयुष्यभर विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचं काम आणि त्यांना सुधारण्याचं काम ते करत होते. मला मराठी देखील 8वीला असताना लिहिता येत नव्हतं, पण कुलकर्णी सरांनी मला छड्या मारून 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 माझं नाव सुद्धा लिहायला शिकवलं. त्यांच्या शिक्षणाच्या आणि त्यांच्या हाताखाली मी शिकलो, याचा मला आनंद वाटतो. आणि ज्या गावामध्ये मी राहत होतो त्या गावात किंवा 10वी मध्ये जेव्हा निरोप समारंभ होता आपला, त्या निरोप समारंभामध्ये घालायला मला कपडे नव्हते सर. मी माझ्या मित्राचे कपडे घालून मी फोटो काढले, निरोप समारंभ साजरा केला. आणि आज गुरुजनांच्या आशीर्वादामुळे, माझ्या मित्र आणि मैत्रिणींच्या प्रेमामुळे आज मी जे मला कपडे घालायला मिळाले नाहीत, आज मी कोट घालून तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळं मला सार्थ अभिमान वाटतोय. आणि मी पुण्यामध्ये 10वीचं शिक्षण झाल्यानंतर 11वी 12वीला मी बसवेश्वर कॉलेजमध्ये 11वी 12वी पूर्ण केली सर. त्यानंतर मी पुण्याला गेलो, माझी आत्या राहत होती पुण्यामध्ये, तिथं मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं पुणे विद्यापीठामध्ये.
जो मुलगा मराठी लिहिता येत नव्हतं, इंग्लिश तर सोडून द्या, माझ्या पुढचं होतं इंग्लिश. त्यामुळं ज्या ठिकाणी मी शिकलो आणि ज्या गुरुजनांच्या हाताखाली शिकलो त्यांचा अभिमान मला अजूनही आहे आणि कायमचा राहून जाईल. आणि मी आता आपल्या मैत्रीसाठी एक वाक्य सांगतो. मैत्री अशी असावी जिने सारं आयुष्य बदलून टाकावं. मैत्री अशी असावी जिने सारं आयुष्य बदलून टाकावं. अंधाराचं गाव चांदण्याने उजळून टाकावं. अंधाराचं गाव चांदण्याने उजळून टाकावं. आणखीन एक कविता माझ्याकडे आहे, ती सादरी करण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही माईक वरती बोललो नाही, स्टेजवरती बोललो नाही. कुलकर्णी सरांनी जेव्हा मला पुढं फळ्यापाशी बोलवलं की माझा हातपाय थरथर कापायचे आणि काय बोलावं सुचत नव्हतं, पूर्ण अंगाला घाम सुटायचा. पण आज त्यांच्या समोर उभा राहून मी बोलतोय तरी सुद्धा मला घाम येत आहे, कारण ते भीती, ती प्रेम, ते माझ्या अजूनही मनात आहे, घर करून राहिलेलं आहे. त्यामुळं एक मैत्री काय असते याच्यावरती कविता मी तुम्हाला सादरी करतो. हरवलेली पाखरं पुन्हा येतील का भेटायला. हरवलेली पाखरं पुन्हा येतील का भेटायला. गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला. गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला. एकत्र राहून खूप हसलो, एकत्र राहून खूप हसलो खेळलो. शेवटच्या दिवशी मात्र रडलो, शेवटच्या दिवशी मात्र रडलो. पहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात साठवलेली ती शाळा. पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात साठवलेली ती शाळा. कधीच विसरू नका मित्रमैत्रिणीचं नाव. कधीच विसरू नका मित्रमैत्रिणीचं नाव. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जाऊ, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जाऊ. एकमेकांना काही सेकंदासाठी आठवून आपण पाहू, आठवून आपण पाहू. खरंच हरवलेली पाखरं येतील का पुन्हा भेटायला. आठवणीतले ते दिवस पुन्हा सजवायला. मित्र आपले 10वी नंतर कोण कुठे गेलं, 35-31 वर्ष झाले कुणाची भेट नाही. आज आमच्या मैत्रिणी बसल्यात, त्या 10वी नंतर मी त्यांना आत्ता पहिल्यांदा पाहतोय. माझे मित्र काही भेटले मला, पण ते आता आमच्या काही वर्षापासून कॉन्टॅक्ट झालं, पण इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला. आणि माझे मित्र म्हणजे आमचे विंचूरचे सरपंच साहेब यांचे मोठे बंधू बसवराज पाटील हे माझे खास दोस्त होते. विंचूर मधून आम्ही निंबर्गीला 11वी-12वी मध्ये शिकायलो होतो, परंतु माझा खाण्याचा प्रश्न असल्यामुळं कधीही मला एक घास न सोडून खाणारा माझा मित्र आज आपल्यामध्ये नाही, त्याचं मला दुःख वाटतं. एक दिवस देखील त्यांनी मला सोडून कधी घास खाल्ला नाही, असा माझा मित्र होता. म्हणून मैत्री जपणं हे खूप महत्वाचं आहे आणि मैत्री जपण्यासाठीच आपण आज एकत्र आलेलो आहोत आणि असंच आपण हे करायला पाहिजे. खरंच हरवलेली पाखरं येतील का पुन्हा भेटायला. आठवणीतले ते दिवस पुन्हा सजवायला. आयुष्यात खूप कॉम्प्रोमाइज केलं, आयुष्यात खूप कॉम्प्रोमाइज केलं. फक्त एकाच ठिकाणी माणसाला जगायला मिळालं, हसायला मिळालं, ते म्हणजे आपल्या सर्वांचे बालपणीचे मित्र. आयुष्यात जर मित्रच मिळाले नसते तर कधीच विश्वास बसला नसता. आयुष्यात जर मित्रच मिळाले नसते तर विश्वास बसला नसता की अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची असतात. हे सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. हे 2 शब्द मी बोललो, सर्वांचा जास्त वेळ घेतोय. अजून एक कविता आहे, सरांनी जर परमिशन दिलं तर मी बोलतो. आज आपल्या जीवनामध्ये आपण प्रौढ आहोत. आज आपले सर्वांचे लग्न झालेत आणि आपण गुण्यागोविंदाने नांदत आहोत आपल्या मुलामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या गावामध्ये. पण ह्या गावामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जगत असताना एका महिलेचं म्हणजेच आपल्या बायकोचं काय महत्व आहे ते ह्या कवितामध्ये आहे. सर, बायको ही काय असते, बायकोमुळेच आज घर आहे, बायकोमुळेच आपण सर्व आहोत. स्त्री ही एक घराला उद्धार करते असते. स्त्री पासून आपण सगळं शिकतो. जसं बालपणी मूल जन्माला येतं, आई त्याला बोटात धरून सगळं शिकवते, त्याप्रमाणे ते मुलाला घडवते. म्हणून बायकोविषयी एक कविता आहे. बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे. बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे. बायकोला नावं ठेवणे हा खरंच गंभीर गुन्हा आहे. खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हलत नाही. खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हलत नाही. घरातलं कोणतंच सुख बायकोशिवाय फुलत नाही, बायकोशिवाय फुलत नाही. नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे तरी काय.
नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे तरी काय? तुलना जर करायची तुम्हाला येते का काय? स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं. स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं. नवरा नावाच्या विचित्र माणूस तिलाच हसत बसतो. वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते. वय कमी असून देखील बायको समजदार असते. बायकोपेक्षा नवऱ्याचं वय म्हणूनच जास्त असते. तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते. तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते. कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते. चिडत असते अधूनमधून सहनशीलता नसल्यावर. तुम्हीच सांगा काय होणार 24 तास जुंपल्यावर. बायकोची टिंगल करून फिदी हसू नका. काही लोकांना सवय असते बायको काय चुकली की लगेच फिदी हसायचं. म्हणून बायकोची टिंगल करून फिदी हसू नका. तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबरवर जाऊन बसू नका. बायको म्हणजे अंगणातलं पारिजातकाचा सडा. बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा. बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातलं देवासाठी गायलेलं भजन गोड स्वरातलं. नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा. तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत राहा. कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे. तिच्या वाट्याचे एखादे काम तरी आनंदाने झेलावे. बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे. बायकोला नावं ठेवणं हा गंभीर गुन्हा आहे. धन्यवाद. त्यांच्याकडूनच आज शिक्षण घेत आहे. CS हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ते करत आहे. दर वर्षाला तिला 75,000 रुपये स्टायपंड भेटतो आणि त्याच कंपनी पूर्णपणे पुरवते. आणि सर्व आता सध्या ते स्वतःनी आज मला वाटतं उद्या एनी इंटॅक म्हणून स्वतःची म्हणजे ऑनलाईन कंपनी खोलणार आहे. आणि तिसरी मुलगी BSc ॲनिमेशन सध्या करत आहे. तुमचं सगळं ऐकून मला कुठं घरी जावं असं वाटायला लागलं. मी कुठं ज्युनियर काय तुमच्या घराचं काय वाटत काही ना असं वाटू लागलंय. असो यानंतर बेबी राठोड बोलते. हा यानंतर शोभा तयार. गुरुवर्गांनो आणि माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना, आणि मी तुमच्या बरोबरच तुमच्यातूनच एक आहे. आणि मला 2 शब्द शिक्षकांविषयी किंवा माझ्या स्वतःविषयी बोलू असं वाटलं म्हणून आले. आणि सगळ्या सरांचं बोलण्यासारखं म्हणजे सरांसमोर आम्हाला बोलायला थोडंसं कसं तरी वाटतात. आणि त्यामुळे सगळेच पोरी थोडेसे मागे सरकतात सर. आणि आम्हाला बोलण्याची थोडीशी आणि ताकद पण थोडी कमी पडते. समजून घ्या काही चुकलं असेल तर. आणि तुमचे मार्गदर्शन आमच्यासोबत असेच राहू द्या. माझा मोठा मुलगा फील्ड ऑफिसर म्हणून जॉब करतो सर. त्याच्या हातामध्ये 5 कंपनी आहेत. आणि मुलगा माझा मॅनेजर म्हणून ह्याच्यामध्ये आहे. आणि बाकीचं बोलायचं म्हणजे सरांचे खूपच असे आमच्यावरती जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा कुठल्याही अशा गाण्यामध्ये वगैरे आम्हाला स्टेजवर आणण्याचे पाटील सर आमचे खूप काही केले. त्यावेळेला डान्स करा किंवा स्वागत गाणे म्हणा, त्या ह्याच्यामध्ये आम्हाला जे करायचं होतं ते केलं. पण आज पण बोलण्यासारखं असं आहे मुलींसाठी मी एक सांगू शकते. किंवा आज आपण इथं लाजतो ठीक आहे, पण लाजू नये आता जनरेशनमध्ये असं मला एकच वाटतं. सगळ्यांनी बोलावं, सगळ्यांनी सांगावं जे ज्याला वाटतं ते मन मोकळेपणाने. इथे या 2 शब्द प्रकट करा हीच माझी सांगणं आहे. खूप छान. ॲज अ प्राथमिक शिक्षक म्हणून मी आज काम करतोय. 25 वर्ष पूर्ण सेवा झाली. आणि मी सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण एक शिक्षक संघटना आहे शिक्षक संघ संभाजीराव थोरात या संघटनेचा तालुका कार्यकारी अध्यक्ष म्हणून सध्या मी कार्यरत काम करतोय. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही एक शिक्षकांचं एक फाउंडेशन तयार केलं आधार प्रतिष्ठान म्हणून.
त्या संस्थेचा जिल्हा अध्यक्ष सुद्धा मी म्हणून काम करतोय. अनेक शाळेमध्ये वृक्षारोपण असतील, त्यानंतर काही शाळेला गणवेश वाटप करण्याचं आम्ही काम करतो आहोत. तर या फाउंडेशनचं फक्त एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो की 4 वर्षापूर्वी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याच जिल्ह्यातील लोंढे साहेब म्हणून एक PSI होते, जे पती पत्नी होते. त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये ते काम करत असताना त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की आदिवासी लोकांना अंगावर घालायला आज या आपण आधुनिक भारतामध्ये राहतोय, तिथं अंगावर घालण्यासाठी कपडे नव्हते. तर अशा लोकांसाठी त्यांनी आव्हान केलं होतं की आपल्या जिल्ह्यातून फक्त वापरलेले कपडे आम्हाला द्या, आम्हाला नवीन कपडे तुम्हाला नको आहेत, तुमच्याकडे वापरलेले कपडे, चांगले कपडे आम्हाला द्या, असं आव्हान केल्यानंतर आमच्या या आधार प्रतिष्ठानचे संस्थापक जे येळेगावचे गौरव नर्सरीचे जे मालक आहेत राजेंद्र कांबळे सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या आपल्या मंद्रुप शाळेतले एक प्राध्यापक आहेत जवाहर मोरे सर, त्यानंतर हेळवी सर, कुर्णुकर सर, या सर्व शिक्षकाच्या माध्यमातून अख्ख्या जिल्ह्यातून आम्ही एक कंटेनर भरून कपडे पाठवले होते गडचिरोलीला. आणि त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सगळेजण या आणि त्या ठिकाणी तुमचा सन्मान होईल. परंतु काही कारणास्तव आम्हाला जाता आलं नाही आणि त्या ठिकाणच्या मीडियानं त्या काळामध्ये आमच्या सर्व लोकांचं मोठ्या प्रमाणात वाहवा केलं आणि कंटेनर भरून त्यावेळेस आम्ही माणुसकीचं एक ग्रुप म्हणून तयार केलं आणि जिल्ह्यातून भरपूर लोकांनी आम्हाला ते मदत केलं आणि त्याच धर्तीवर आम्ही आधार प्रतिष्ठान ही संस्था काढली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आज भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही काम करत आहोत. आणि या काम करण्यात आताच दयानंद पत्नीविषयी कविता केली आणि मी मागं का, मुलं लहान का, तर घरातलीच मुलगी असल्यामुळं उशीरनं लग्न झालं, तिला DED करायचं आहे म्हणून थांबलो, परत मुलं लहान राहिले, तिने DED केली, काही दिवस संस्थेमध्ये काम केलं, परंतु ते 20% आल्यामुळं मागं राहिलो. 13 वर्ष तिनं काम केले आणि आता घरातल्या म्हणजे 4 जण आम्ही नोकरीला आहेत, त्यापैकी तिनं म्हणले की आईची तब्येत बरोबर नसते, त्यामुळं तिनं नोकरी सोडली आणि ती घरातल्या मुलांचं शिक्षण असेल. आणि आज मी जे बाहेर हिंडतो की नाही का, आताच मग बेबीने सांगितलं मी DEDच्या 2ऱ्या वर्षापर्यंत सर मी कधीच स्टेजवर बोललो नाही, DEDच्या 2ऱ्या वर्षापर्यंत कधीच मी बोललो नाही. परंतु आज तिथल्या गुरुजनांना आपल्या गुरुजनामुळे आज एवढं स्टेज डेअरिंग आहे की मी चौगुले सरांना असेल, लेगाडे सरांना माहित आहे की ॲट अ टाइम मी 100 लोकांसमोर मार्गदर्शन करतोय, शिक्षकांना सुद्धा मार्गदर्शन करतोय, केव्हाही आम्ही करत असतो. अशा प्रकारे आम्ही या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली आज शिक्षण घेत आहोत आणि यांचं सर्व मार्गदर्शनाखाली. आणि ते घर त्यांनी सांभाळतात म्हणून मी बाहेर हिंडतो, त्याने आहेत म्हणून मी आहे, अन्यथा आमचं काही नाही. मी आता 8-8 दिवस बाहेर असतोय. काल रात्री मी सरांनी सांगितलं की वडापूरला कार्यक्रम होता, काल रात्री 12-1 पर्यंत होतो. हे सगळं जे गबाळ आहे ते सगळं भरणे, ते तयार करणे, ते सकाळी म्हणले तुम्ही तिथंच मुक्काम करा, इकडे काही येऊ नका, मी पाठवून देते म्हणले. म्हणजे एवढ्या खेळीमेळीचं वातावरण त्या ठिकाणी घरात आहे म्हणून आज आम्ही एवढं कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वजण, मला काल काशीनाथ बिराजदार असेल, श्रीशैल गुरव असेल, राम लोणार असेल, दयानंद कांबळे असेल, मलंग असेल, आम्ही कंटिन्यू फोनवर होतो. सर आम्हाला असं वाटत होतं की इथं शिक्षक जास्त आणि आमचे विद्यार्थी कमी येतात का असं वाटत होतं, परंतु आपण सर्वजण आलात आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपण यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलात. धन्यवाद. जास्त वेळ न बोलता मी माझी गुरुवारांना विनंती करतो, मी लिगाडे सरांना प्रमुख अतिथी म्हणून आपण थोडक्यात त्यांचं नंतर आपण भाषण घेऊन अध्यक्ष भाषण घेऊ. ओके. माननीय नाही मुलांनी सक्ती केली म्हणून हातात घड्याळ आलंय, कारण का रोज किती चालतो हे सगळं पाहण्यासाठी. आणि कुठलाही आजार मला नाही, वय 73 वर्ष आहे. मला वाटतं आवाज मागच्या वेळेला थोडासा बसला होता, त्या खेपेला जरा बरा आहे. तर मी माझ्या आयुष्यात 35 वर्ष सेवा केली, त्यापैकी 21 वर्ष भंडारकोठे, 8 वर्ष विंचूर आणि 5 वर्ष कंदलगाव. पण माझ्या सेवेतली 8 वर्ष ही विंचूरची अतिशय महत्वाची, कारण ती सेवाच मी विसरू शकत नाही. कारण इथले विद्यार्थी हुशार, आणि हे खरंच आहे. तुम्हाला माहिती असेल विंचूरचं जुनं नाव विरंचीपूर आहे,
आता विरंचीपूर याचा अर्थ असा आहे की ज्ञान शलाका किंवा प्रकाश शलाका, कदाचित त्याचा वारसा विंचूरच्या विद्यार्थ्यांना लाभला असावा. कारण मी पाहत होतो, जरी मी भंडारकोट्याचा असलो तरी हे 8 वर्षाला खूप महत्व देतो. इतकं काम करत असताना सहकारी चांगलं भेटणं महत्वाचं आहे. मला माझ्या सेवेत सगळे सहकारी चांगले भेटले. आणि विंचूरला कवताळे सर बदली झाली म्हणल्यावर घोडके सर मला म्हणाले, आता कसं करायचं बाबा? मी म्हटलो, मी पहिल्यांदाच त्यांच्या हाताखाली काम करणार आहे, तुम्ही पहिल्यांदाच हाताखाली काम करणार आहोत. मग सर आल्यानंतर मग काय आमचं शुक्रवारी जाणं गावाकडे बंद. तेवढं कुठलं जातं, जावा इथंच राहा. आणि ती भीती आदरयुक्त भीती होती. आणि इतकं त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं आम्हाला अगदी प्रमाणाबाहेर. त्यामुळं मी माझ्या जीवनात आदर्श मुख्याध्यापक कवचाळे सरला मनोमन मानतो. देखल्या देवा दंडवत नाही, कारण कुठेही गेलो तर मी सांगतो. आणि ते त्यांचे हातोटी, त्यांचं ते कौशल्य होतं आणि त्यांचा सहवास इथं लाभला. आणि त्यांनी मला एक सांगितलं, बदलीसाठी अर्ज करायचा नाही अजिबात, विनंती कुठेही करायची नाही संस्थेमध्ये. त्यांना सगळं माहिती आहे. आणि दुर्दैव असं झालं की 95 जुलैमध्येच माझी बदली झाली. पुन्हा मी गावाकडे वगैरे गेलो. पण इथली सेवा, आम्ही मठात होतो, मठातनं इथं आलो आणि इतका आदर सत्कार इथले ग्रामस्थ आम्हाला वगैरे द्यायचे. आणि मला वाटतं असे स्नेह मेळावे आपल्या संस्थेत जरा जास्त आहेत. मला वाटतं मी 7-8 स्नेह मेळावे म्हणजे आतापर्यंत हे केलेले आहेत. एक विंचूरचा चुकला मला, कारण मी नव्हतोच. तर आम्ही जे सुखी आहोत, आम्ही जे 35 वर्षात काम केलं, जे विद्यार्थी धडपड करून प्रयत्न करून त्यांच्या आयुष्यात त्यांचं कुटुंब सर्व सुखी समाधानी आहे म्हणल्यावर आम्हालाही तितकंच समाधान वाटतं. काही का असं आपण काय केलं त्या दिशेनं तुमची वाटचाल आहे. कारण का जुने मित्र, आपलं गाव, शाळा, घर, गुरुजन यांना जो विसरत नाही तो खरा जागृत नागरिक. आणि बरोबर ह्या विचाराला तुम्ही तंतोतंत त्याचं पालन केलेलं आहे. मग आता मी जास्त वेळ घेत नाही, एक छोटीशी कथा सांगतोय आणि लगेच थांबवतोय. ज्ञान, धन आणि विश्वास हे 3 मित्र पूर्वी एकत्र राहत होते. परस्परावर खूप प्रेम होतं. नंतर काही कारणास्तव वेगळं राहण्याची त्यांच्यावर वेळ आली आणि तेही वेगळं राहणार. मग परस्परात त्यांचा संवाद सुरू झाला, यानंतर आपण कुठं आणि कधी भेटणार. त्यापैकी ज्ञान म्हणाला, मी मंदिर, मस्जिद, पुस्तक, ग्रंथ या ठिकाणी मी भेटेन. मग धन म्हणाला, मी श्रीमंताकडे भेटेन. मग विश्वास काय म्हणाला, तो गप बसला, त्याच्या डोळ्यातनं खूप पाणी यायला लागलं. तो म्हणाला, मी एकदा जर गेलो तर पुन्हा मी भेटणार नाही. कारण विश्वास ही अशी गोष्ट आहे की परस्परावर आपण ताकद असतो. ती गोष्ट मला इथं आवर्जून दिसून आली. तुम्ही एकमेकावर जे प्रेम केलं आणि ही अशीच एकजूट ठेवा. मी भंडारकोट्याचे 2 बॅच सांगतोय, त्यांच्यातले सर पैसे राहिले होते, शिल्लक पैसे, शाळेला भेट देऊन हजारोनी रुपये होते. सर आम्ही हे काय करू? म्हटलं बघा बा, तुम्ही काय करता, तुमचा निर्णय आहे, मी काय सांगणार. नाही, आम्हाला काहीतरी सुचवा. त्यांनी दोघांचे नावं घेतले, त्यांच्या खात्यावर पैसे ठेवले. तुमच्या बॅच मधल्या अडीअडचणीच्या मुलांना मदत करा. कुठेही शिक्षणाला, कुठेही फुल ना फुलाची पाकळी, एवढी मदत करा. आणि एका बॅचने न सांगताच एका विद्यार्थिनीच्या संसाराला खूप अडचणी आल्या, तर त्यांनी 20,000 रुपये नेऊन मदत करून आले. नंतर येऊन मला सांगितलं, खूप चांगलं आहे, अशाच ग्रुपने राहा, अशाच परस्परावर प्रेम ठेवा. हे प्रेम खूप महत्वाचं आहे. कारण हाती नाही येणे, हाती नाही जाणे, हसत जगणे,
हेच आपले जेणे. तुम्ही आम्हाला इथं बोलवलात, आमचा सन्मान केलात, आम्हालाही खूप समाधान वाटलं. आणखीन जगण्याची शक्ती तुम्ही आम्हाला द्या. आणखीन काही चांगल्या चांगल्या सगळ्या गोष्टी मिळतील. आणि इतक्या शाळेत, मुळात शाळा मला ओळखू येते की नाही अशी अवस्था झाली होती, कारण मी रिटायर होऊनच 15 वर्ष झाले. त्याच्या आधीचा काळ तो 88 ते 95 अशा सगळ्या गोष्टीत होतात. तर तुम्ही सगळ्यांनी जो आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो आणि मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद कुलकर्णी सर. यानंतर आपले सर्वांचे आवडते अरुण पाटील सर. आदरणीय व्यासपीठ, त्या झाडाखाली उभारलेली मुलं सगळी इथे येऊन बसा. या इकडं झाडाखालीची सगळी मुलं पळा लवकर. हा, ए फोटोग्राफर, तुझं ते साईडला घे, मला सगळीच दिसायला पाहिजे. नाहीतर तू तरी सरक बाजूला, तू नको मध्ये. फोटो नाही निघाल तरी चालेल. आदरणीय व्यासपीठ, सर्व यात ममाणे सर गुरु आहेत. बाकी सगळ्याबरोबर मी सेवा केली. तुम्ही माझे विद्यार्थी आहात. हा क्षण खूप महत्वाचा, आमच्या रिटायर लोकांच्या दृष्टीने तर फारच महत्वाचा. आपल्या घरात बल्ब असतो. ए ए इकडे तिकडे फिरू नको का. ए बस इथे खाली. बिघडे सर, ही दुरुस्ती करा. कार्यक्रमामध्ये जर असा गडबड गोंधळ झाला, यांना विचारा काय होतं. हा, बघा ते सांगून सुद्धा पळतंय बघा ते. हा, आपल्या घरामध्ये बल्ब असतो. बल्ब तो बऱ्याच दिवस प्रकाश देतो घराला, पण एखाद्या दिवशी कधीतरी त्याचं आयुष्य संपतं, तो बल्ब जातो. मग आपण विचार करतो, अरे हा बल्ब गेला, आता काय करायचं. काय करणार तुम्ही सांगा. बल्ब गेलाय, बल्ब काढणार, नवीन आणणार, आणि जो गेलेला बल्ब आहे तो काय करणार, उकिरड्यावर फेकून देणार. आम्ही अगदी उकिरड्यावर फेकलेले बल्ब. पण तुम्ही आज तो बल्ब शोधला, इथं आम्हाला सन्मानानं खुर्चीवर बसवलं, आमच्यावर फुलं टाकली, आमचा गौरव केला, आणि लेखी स्वरूपात शब्द विरून जातात पण कागद कायम राहतो. पूर्वी ताम्रपाठ लिहिले जायचे, आज तुम्ही तो कागदावर आमचा गौरव लिहिला. तो ज्या वेळेला आमच्या घराच्या भिंतीवर असेल त्या वेळेला तुमची आठवण आम्हाला नक्की होईल. त्याबद्दल तुमचं मनापासून मी कौतुक करतो, तुमचा गौरवही करतो. शंकर आता उठू नको कोणाला, थांबू दे सगळ्यांना. राहू दे, पुन्हा जीव अगदी निवांत जीव. बस रे लोणारी बस. तुम्ही म्हणाल हा माणूस काय बरं काय, अजूनही माझ्यात काही बदल झालेला नाही. मी अजूनही रिटायर झालो नाही. यांच्या इतकं फक्त बिजरी सर माझ्यापेक्षा लहान आहेत, पण त्यांच्यापेक्षा मी सगळ्यापेक्षा खूपच लहान आहे. मी आज सुद्धा रिटायर झालो नाही. माझ्याकडे 100 मुलं आहेत. बाल संस्कार केंद्र नावाची मी एक संस्था काढली आहे. मुलांना काय आवडतं, गायला आवडतं, नाचायला आवडतं, खेळायला आवडतं, तबला वाजवायला आवडतो, पेटी वाजवायला आवडते, भजन म्हणायला आवडतं. ते सगळं दररोज 5 ते 7 2 तास मी जवळजवळ त्याच्यामध्ये 4-4.5 लाख रुपये फी घेत नाही.
गुंतवले, साहित्य खरेदी केलं आणि त्या मुलांना शिकवायचं काम करतो. आता आम्ही बाहेर भाषणाला जातो, बिचारी सरांना माहित आहे. आता आमच्याकडे कीर्तनकार आहेत, उत्कृष्ट भजनवाले आहेत. त्याची प्रेरणा दिली ते कैलासवासी कमळे गुरुजींनी. कारण माझं आयुष्य खूप वादळी, जन्मल्यापासून नेहमी वादळे. बरोबर ना कौसाळे सर? मामाने सर तर नेहमी म्हणायचे अंग हो अंगा दोन भाळ चिंतेच म्हणायचे मला. ती भाळ खाई येते नेहमी आमच्या दोघांच. आयुष्यामध्ये खूप संकट पाहिली, पण त्या सगळ्या संकटातनं बाहेरच पडलो. तुम्हाला त्याची कधीही कल्पना नसेल की माझ्यावर काय काय संकट होते. मी कधीही ते काय नाही, मी पगार घेतो, काम केलं पाहिजे. गुरुजीने एकच मंत्र दिला, गरीबाच्या घरी सरस्वती पोचवा, त्याच्या घरी लक्ष्मी आपोआप येईल. आणि म्हणून मी दया कधी दाखवली नाही. हे पोरग शिकलं पाहिजे, चांगले मार्क त्यानं मिळवले पाहिजेत. आता जे गुरु सर आहेत ना, त्यांना आम्ही त्याच्या वडिलाला बोलवून त्याला सांगून नापास केलं होतं. आम्ही तुझं जर कल्याणच करायचं असेल तर आम्ही तुला नापास करतो. आणि तुला नापास झाला आणि पुन्हा एका फटक्यात 10वी पास झाला. आता तो शिक्षक आहे, त्याचं कुटुंब उभार आहे. म्हणजे गुरुजीचा जो हे होता कमळे गुरुजींचा, गरीबाच्या घरी त्यांचे वडील पान विकायचे, त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा. मेत्रे तुला माहित आहे ते सगळं. म्हणजे गुरुजीची संकल्पना होती, गरीबाच्या घरी सरस्वती पोचवा, लक्ष्मी आपोआप येईल. आणि त्याप्रमाणे आम्ही सगळी ही साने गुरुजीची धडपडणारी मुले सगळे होतो, त्या पद्धतीनं काम करायचं. आता तुम्ही सगळे 50शीला नाही पण 50शीच्या जवळपास आलाय. आता इथूनचा काळ फार अवघड असतो. मुलं मोठी होतात, मुली मोठ्या होतात, जावाई येतात, सुना येतात. आता इथून संघर्ष सुरू होतो. आतापर्यंत तुम्ही सांगितला घर चालत होतं, आणखीन थोड्या दिवसाने तुमचं काही चालणार नाही. पोरगही तुमचं ऐकणार नाही, सून तर अजिबातच नाही. कारण तुम्ही सासूचं ऐकलं नाही, तुम्ही सुद्धा बायकोला ऐकलं नाही. तर या कालावधीमध्ये आनंदी जगायचं असेल तर काय मूल मंत्र मी सांगेन. आता मला सून नाही पण मुली आहेत. 2 मुलीवर मी मजेत आहे, खूप आनंद आहे. मग जावाई प्राध्यापक ते काय त्यांच्या प्रपंचाला करते. इथं कोणीतरी सांगितलं, मला वाटतं जाधवनं सांगितलं, मला 2 मुलंच आहेत, आहे का नाही. तू ज्या वेळेला मरशील म्हणजे ज्या वेळेला सगळं संपणार, तुझं मड शांत जाणार. एक तरी मुलगी असायला पाहिजे, त्याशिवाय मड्याला शोभा नाही. आणि म्हणून मुलगी असली पाहिजे. मुलीमध्ये करण्यामध्ये जो आनंद आहे, माहेरचा आनंद आहे. आज तुम्ही आम्हाला ओवाळलं, ओवाळताना मी लक्षात आलं की लेकीचं ताट रिकामं राहणे. तुम्ही या लेकी आहे इथल्या, आणि म्हणून तिथं मी पहिल्यांदा पैसे टाकले तर बाकीच्यांना अडचण येऊ नये म्हणून मी नंतर सांगितलं की तुम्ही सगळेजण ते 100-100 रुपये वाटून घ्या, त्याचा खाऊ घ्या आणि सांगा हे माझा माहेरचा खाऊ आहे. माहेरची पिशवी कधी रिकामी जाता कामा नये, जाऊ नये अशी माझी इच्छा. आयुष्यामध्ये संधी आली की ती सोडू नका. एक दुकान होतं, एक सामाजिक संस्थेने एक असं मोठ्याच्या मोठं सभागृह लिहिलं, 4 रूम होत्या आणि त्याच्यावर लिहिलं की इथे चांगले नवरे मिळतील. काय बोर्ड होता? इथे चांगले नवरे मिळतील. अट एकच, इथे 4 हॉल आहेत, त्याची सूचना वाचा. यातला नवरा तुम्हाला पसंत पडला तर आतल्या खोलीत जा, तिथला पसंत नसेल तर पुढच्या रूम मध्ये जा. सगळ्या मुली तिथं गोळा झाल्या.
आणि एक 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 मुलीला सोडलं. पहिल्या हॉलमध्ये गेली, तिथं बोर्ड लिहिला होता त्या भिंतीवर की इथे देखणी मुलं आहेत, चांगली नोकरवाली आहेत, तुम्हाला पसंत असेल तर आत जा, पसंत नसेल तर पुढच्या खोलीत जा. तो बोर्ड वाचला, हे पुढच्या खोलीत जा म्हणणार, हे काय नको. पुढच्या खोलीत गेल्या. त्या खोलीच्या वर लिहिलेलं होतं, इथे देखणे आहेत, पगारदार आहेत आणि हुशार आहेत. पसंत असेल तर नवरदेवाकडे जा, पसंत नसेल तर पुढच्या खोलीत जा. त्यांना म्हणले हे नको, आता आपण पुढच्या खोलीत जाऊ. पुढच्या खोलीत गेले, तिथं बोर्ड लिहिलेला होता, देखणे आहेत, पगारदार आहेत, हुशार आहेत, बायकोला मदत करणारे आहेत. पसंत असेल तर या रूम मध्ये जा, नसेल तर पुढच्या खोलीत जा. पुढच्या खोलीत गेले, तिथं लिहिलेलं होतं, नवरे हुशार आहेत, नवरे सुंदर आहेत, देखणे आहेत, पगार आहे, बायकोला मदत करतात, तुम्ही सांगेल ते ऐकतात. तुम्हाला पाहिजे असेल तर पसंत करा, पसंत नसेल तर पुढच्या खोलीत जा. त्या पूर्ण वाटलं, अरे अजून ह्याच्यापेक्षा पुढं काय बघू. पुढच्या खोलीत गेले, तिथं लिहिलं होतं, माफ करा, यापेक्षा चांगला नवरा या जगात असू शकत नाही. तुम्हाला आलेली संधी तुम्हाला मिळवता आली नाही, त्यामुळे तुम्ही आता शेजारी जिना आहे त्यातून उतरून खाली जा. 5 वेळा संधी मिळाली, आपण संधीचं सोनं केलं नाही आणि म्हणून निराशा होते. आपली कुवत, ताबडतोब निर्णय घ्यायला शिका, मगच आपण आयुष्यामध्ये आनंदी राहतो. नाहीतर याच्यापेक्षा चांगलं, याच्यापेक्षा चांगलं तर आपल्याला ते मिळत नाही. जीवनात जगताना आणखीन एक गोष्ट नेहमी, हवा सायकलच्या चाकात गेली, मोटरसायकल मध्ये गेली, या कारच्या चाकात गेली की ते चाक पळायला लागतं. पण तीच हवा जर डोक्यात शिरली की माणसाला नीती अजिबात कळत नाही, कसं वागावं कळत नाही, तो आपल्याच भमकात असतो. कोणाची जीभ चालते, बोलायला सगळ्याला येतं, कोणाची जीभ चालते, कोणाचा पैसा चालतो. म्हणून पूर्वी नाटकामध्ये वगैरे सावकारा म्हणायचे बघा, खलनायक पात्र सावकारच असायचं. कन्नड नाटकामध्ये गौडर सावकार हे नाटकामधली खलनायकाची पात्र असायची. म्हणजे कोणाची जीभ चालते, कोणाची सत्ता चालते, तर कोणाचा पैसा चालतो. म्हणून जीभ जास्त चालते. तर आपण जो नम्र राहतो तोच या जगामध्ये यशस्वी होतो. आणि म्हणून बोलताना आपण नम्रपणा ठेवा, सहन करायला शिका. या पुढच्या आयुष्यामध्ये नम्रपणे शिका, तुम्ही आनंदी जगायला गेल. आणखीन एक महत्वाचा, क्षणाला तुमची मतं बदलू नका. एक गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात येईल. एका माणसाला तहान लागली, तो त्या गावातनं फिरत होता आणि तहान लागली, पाणी कुठं मिळतंय का म्हणून तो इकडं तिकडं पाहत असताना एक 4 मजली माडीवरनं एक माणूस हाक मारला, ओ पाहुणा, तुम्हाला तहान लागले ना, या इकडं, समोर गेट आहे, मी तुम्हाला पाणी देतो. अरे काय माणूस आहे म्हणे, मला तहान लागलेल्या कळतंय. खरंच या जगात देव आहे आणि ही देव सगळी व्यवस्था करतो. फार चांगलं झालं म्हणून तो माणूस समोर गेला, गेटवर जाऊन तिथं उभारला. 5 मिनिट झाली, 10 मिनिट झाली, तो माणूस काय आला नाही. ताबडतोब जो तहान लागली तो म्हणाला, काय माणूस आहे हा, माझे मी पाणी पिलो असतो पण मला ये म्हणाला आणि स्वतः आला नाही. अरे अरे, या जगात माणसं काही चांगली नाही, कोणावरही भरोसा ठेवू नये. असं म्हणून तो निघण्याच्या तयारीत होता, तोपर्यंत तो माणूस खाली आला. ओ महाराज, मी आलोय, हे घ्या. पुन्हा त्याला वाटलं, अरे काय माणूस चांगलाय, मी निष्कारण त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण केला
आणि त्यांनी याच्यामध्ये एक ग्लास भरून दिला आणि सांगितलं, महाराज हा शरबत आहे, घ्या. मग तर त्याला खूपच आनंद झाला. नक्कीच या जगात देव आहे. मला तहान लागली होती तर मला शरबत मिळालं. आणि मग पुन्हा त्यानं शरबत तोंडाला लावलं तर त्याच्यामध्ये फक्त लिंबूच पिळलेला होता. पुन्हा म्हणलं, अरे बापरे, काय माणूस आहे हा. या जगामध्ये माणसं चांगली नाहीत. मी पाणी मागितलं, शरबत म्हणून मला आंबट पाणी दिलं. हा देव काय चांगली माणसं निर्माणच करत नाही. त्या सद्ग्रस्ताने खिशातून एक पुडी काढली आणि म्हणाला, महाराज यात साखर आहे. तुम्हाला शुगर असेल, डायबिटीस असेल म्हणून मी साखर टाकली नाही. तुम्हाला हवी असेल तर साखर घ्या. त्याला वाटलं, अरे बापरे, खरंच किती माणसं चांगली. म्हणजे या 2 मिनिटांमध्ये एकाच माणसाबद्दल तुमची मतं किती वेळा बदलली? 3 वेळा मतं बदलली. त्यामुळे तुमच्या घरातली जेवढी माणसं येतील, मुलगा असेल, सून असेल, मुलगी असेल, जावाई असेल, सासू, दीर, कोणी, इतक्या लवकर झटपट मतं बदलू नका. तोंडावर गोड बोललं म्हणून लय चांगलं समजू नका. तोंडावर स्पष्ट बोललं तर वाईटही मानू नका. आणि म्हणून मला वाटतं मुलींना मी सांगत होतो, नेहमी सांगायचं मी असताना सर्व्हिसला, की माझ्या हातात तुम्ही वागला म्हणजे तुम्ही सासू तुम्हाला काहीच वाटणार नाही. कारण मी सैल सोडत नव्हतो कोणाला. कोणा सैल, मुलगा मुलगी हा भेदच माझ्याकडे नव्हता. गरीब आहे का, सावकार आहे का, गौडरू सावकारू काय नाही, ते तिकडच म्हणणार. माझ्याकडे काय नाही. माझ्याकडे फक्त मी शिक्षक आणि ही मुलं, त्यांना घडवायचं काम माझं आहे. आणि तेच काम आम्ही केलं. तुम्ही ते आम्हाला केलं, त्याला प्रतिसाद दिला. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. एक आबा होते. आबाला 3 पोरं होती. आबाची बायको आणि विंचूर मध्ये राहायचे. आबाला 3 पोरं, 3ही पोराची लग्न झाली. प्रत्येकाला 2-2 मुलं होती. तर त्या घरात माणसं किती झाली? 13-14. त्यातले सगळेच एकदा जत्रेला आले होते. त्यातल्या एका नातवाने विचारलं, आबा या घरात माणसं किती? त्यावेळेला आबाने उत्तर दिलं, 2. ते पोरग म्हणाले, आबा तुमचं उत्तर चुकलं. अहो या घरामध्ये आम्ही सगळे भाऊ आहे, आम्ही 12 जण आणि तुम्ही दोघं म्हणून 14 जण आहे. तुम्ही उत्तर 2 कसं घेताय? बाळा तुझं गणितातलं उत्तर 14 आहे, ते बरोबर आहे, पण व्यवहारातलं गणित मात्र 2च आहे. कसं काय? त्या आजोबांनी उत्तर दिलं, आबांनी उत्तर दिलं, जत्रा संपेल, तू तुझे आई बाबा तुम्ही 4 जण निघून जाल, ते 4 निघून जातील, तेही 4 निघून जातील. या घरामध्ये आम्ही फक्त 2च राहू. त्यामुळं त्याचं उत्तर 2. कोणतं उत्तर बरोबर? 14 का 2? 2. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये उत्तर 2च असणार आहे. त्यामुळं राहिलेलं आयुष्य आपल्या बायको बरोबर, आपल्या नवऱ्याबरोबर आनंदाने काढा, म्हणजे तुमचं आयुष्य सुखी समाधानाने जाईल. मग कुलकर्णी सरांनी सांगितलं की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपचा, कुणीतरी सांगितलं व्हॉट्सअप ग्रुपचा ठेवा. बाबा कुलकर्णी सांगितलं की आपण संघटनेत हे करा, तुमचं एक संघ राहू द्या. मी एक बाबा महाराज सातारकरांनी सांगितलेली जी कथा आहे ते सांगेल आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देईल. एक भिकारी भीक मागत होता रस्त्यावर. तो 2 दिवस त्याला कुणीच भीक दिली नव्हती. तो खूप भुकेलेला होता. आणि एक तुमच्यासारखा सद्ग्रस्त तिथे गेला आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाटलं, अरे हिनं 2 दिवस काहीच खाल्लं नाही, चला आपण याला काहीतरी देऊया. म्हणून खिशात हात घातला. खिशात काही नाही. इकडचा खिसा पाहिला, खिशात काही नाही. या माणसाने खिशात हात घातलाय म्हणून तो भिकारी लांब होता, तो जवळ आला, हात खाली होता, तो जवळ घेतला. आता आपल्याला भीक मिळणार, आपण काहीतरी खाणार, 2 दिवसाची आपली भूक जाणार असं त्याला वाटलं. आणि या सद्ग्रस्ताला वाटलं, अरे बाबा आपण त्याच्याकडे कानाडोळा करून गेलो असतो तर बरं झालं असतं.
पण आपलं काहीतरी मिळणार म्हणून हा माझ्याजवळ आला. आता माझ्याजवळ तर काहीच नाही, पुन्हा हा उपाशी राहणार, त्याची निराशा होणार. आता मी काय करू? त्या सद्ग्रस्ताने त्या भिकाऱ्याचा हात धरला, छातीला लावला आणि म्हणाला, बाबा रे, तू 2 दिवस उपाशी आहे हेही मला माहित आहे, तुला देण्याची माझी इच्छा आहे, पण काय करू रे, माफ कर मला, माझ्याजवळ देण्यासारखं काही नाही. पण मी पुन्हा इथं ज्या वेळेला येईन त्यावेळेला नक्की तुझ्यासाठी मी घेऊन येईन, मी तुला देईन. त्यावेळेला तो भिकारी म्हणाला, बाबा, वाटेने जाणारी 5-50ची नोटा टाकणारी माणसं खूप भेटतात, पण प्रेमाने हात धरणारी माणसंच भेटत नाहीत. तू मला काही देऊ नको, तू ज्या ज्या वेळेला इथं येशील त्या वेळेला तू माझा प्रेमाने हात धर आणि छातीला कवटाळ. या 94-95 बॅचने तुम्ही काही एकमेकाला देऊ नका, पण प्रेमाने एकमेकाचे मित्र म्हणून हात धरा, एकमेकाचे संपर्कात राहा. आनंद देता नाही आला तर आनंदाच्या वेळेला निदान ते दुःख कमी करण्याचा तो प्रयत्न करा. माझाही नंबर सगळ्यांनी तुम्ही सेव्ह करा. तुमच्या आनंदाच्या आणि दुःखाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये मला फोन करा, मी नक्कीच येईन. माझ्याकडे कोणताही आता प्रापंचिक पास नाही, मी नेहमी असा गाडीनेच फिरत असतो. त्यामुळं कधी फक्त हाक मारा, हाक मारल्याशिवाय कुणी ओ देत नाही. आणि मी नक्कीच तुमच्या हाकेला ओ देईन आणि आम्ही सगळेजण तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी अमोक्ष मुत्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णांग देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच सुंदर सर. आता शाळेत बसल्यासारखं वाटलं, नाहीतर इतकं वेळ गोंधळ चालू होतं आमचं. हा, सर्व विद्यार्थी आणि ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले आणि तुमच्याबरोबर माझंही मार्गदर्शन झालं इथं. म्हणजे तुम्ही 8वीला इथं होता आणि मी तिथं शिक्षक म्हणून आलो. मी तुमच्या वयाचंच असल्यासारखं थोडंफार, पण या गुरुजनांच्या मुळे आम्ही घडलो. ती खरोखर विंचूरच्या शाळेमध्ये जे खाली मठामध्ये ऑफिस होतं तिथं एक सारखं आम्हाला वाक्य कानी पडायचं, काय, हेही दिवस जातील, हेही दिवस जातील. आम्ही त्या काचेवरती मी लिहून ठेवलो, हेही दिवस जातील. आणि ते दिवस गेले आणि अशा सुंदर अशा परिसरामध्ये आपण सगळे आलो. मित्रांनो, सांगायचा उद्देश असा आहे की विंचूर म्हणजे व्ही असं म्हणायचे सगळे, व्ही फॉर व्हिक्टरी. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विंचूर हे माझ्या जीवनामध्ये आलेलं हे पहिलं माझं सेवेचं स्थान. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, असे दिग्गज लोक ह्यांच्या संगतीत मीही घडलो तुमच्या बरोबर. कबीर एका ठिकाणी म्हणतो, कहत कबीरा संगत साधू की निष्फल कबी न होय, होसी चंदन बास निम्न कैकोय. आपण अशा दिग्गजांच्या संगतीत आलो म्हणून आपण घडलो आणि तुम्ही घडलात, मीही घडलो. पण आता तुम्हीही बिघडू नका आणि मीही बिघडू नये, याच्यासाठी संगत कायम ठेवायचं. मला एक गोष्ट इथं प्रकाशाने आठवले, ज्यावेळी मी इथं 90ला आलो त्यावेळी याच आमच्या शाळेचा एक अत्यंत हुशार विद्यार्थी एका म्हणजे व्यसनाधीन होऊन तो आज मुलगा आमच्यामध्ये नाही, हे खुंत आहे. त्यासाठी तुम्ही चांगली संगत धरा आणि चांगल्या संगतीत राहावा. आणि दुसरी एक कळकळीची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आई बाबाच्या संगतीत राहावा. ती फार मोठी त्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे. शिक्षकांचा तर तुम्हाला आशीर्वाद आहेच आहे. आता परवा एक मला वाटतं 15 दिवसापूर्वी एक फोन आला, सर मला ओळखत का? मी म्हणलं बाई आवाज तरी ओळखीचा आहे, कोण आहे ओळखा म्हणले. मी म्हणलं ते कवचाळे सर, आम्हाला अरुण पाटील सरांची बदली झाली ती, कवचाळे सर आम्हाला ट्रॅक्टरमध्ये पाठवले होते. मी म्हणलं माझे कान फाटेपर्यंत ओरडणारी मुलगी तूच का? म्हणलं बबिता चव्हाण. निवडून काय जिंकून येणार कोण, विंचूर शिवाय येणार कोण, असं काहीतरी ते आठवलं. म्हणजे बरं वाटलं. तुम्ही फार दिवसांनी आम्हाला बोलवलात, तर तुम्ही एवढा आम्हाला भरभरून दिलात, काय एवढा सत्कार केला, सन्मान केला. आता जेवण पण बहुतेक आहे वाटतं, तर हे सगळं देणार आहात. पण आम्ही तुम्हाला काय दिलो? आम्ही तुम्हाला काय दिलो? जे कमळे गुरुजीने आम्हाला दिलेत. मी आजपर्यंत गुरुजींच्या विचारानं काम करत आलो. माझे 12 पुस्तकं तयार झाली. त्या 12 पुस्तकापैकी परवाच माझ्या प्रार्थनेच्या अंतरंग नावाचं पुस्तक
प्रकाशित झालंय. एक छोटीशी भेट तुम्हाला देण्यासाठी मी आणलेलं आहे. ते सगळ्यांनी या कार्यक्रमानंतर तुम्हाला मिळेल ते स्वीकारावं. आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं एकदा आभार व्यक्त करतो. मी थांबतो. धन्यवाद. डिजिटल करायचं जिल्हा परिषद शाळा, त्यासाठी तुमच्याकडनं जे कंपन्या आहेत हे आहेत, तुमचे जे सूचना असतील आम्ही मान्य करायला तयार आहे. आपण सर्व मिळून गाव डिजिटल करायचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सहभागी व्हावं, पैशाच्या रूपात नाही तर काय असेल ते तुमचे जे असेल सूचना आम्ही पालन करू. तुम्ही आपल्याला शाळा डिजिटल करायचं आहे, ते शाळेसाठी सहभागी व्हावं आणि सूचना द्याव्यात. काय करता येईल आपण सगळं मिळून करूया. धन्यवाद. धन्यवाद सरपंच साहेब. जिल्हा परिषद शाळा असेल किंवा माध्यमिक शाळा असेल याच्याकडं आपल्या सरपंचाचं खूप लक्ष आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सोबत महाराष्ट्रात महिलांचे हक्क व शिक्षण वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावलेले त्या सावित्रीबाई फुले व गोरगरिबांची मुले शिकली पाहिजे म्हणून ज्यांनी सीना भीमा खोऱ्यामध्ये अनेक शाळा काढल्या व ते माझे दैवत DC कमळे गुरुजी यांना मी प्रथम वंदन करतो. आजच्या या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष हे गावचे व शाळेचे विकासाचे विचार नेहमी करणारे गावचे सरपंच बाळासाहेब पाटील, श्रीमंत मामा पुजारी, उमदेकर सावकार, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले इतर मान्यवर ज्यांच्या संस्काराने तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावरती काम करत आहात, ते व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय कवचाळे सर, पाटील सर, मामाणे सर, चौगुले सर, बिजरगी सर, कुलकर्णी सर, उमदेकर मामा, श्रीमंत पुजारी मामा, त्याचबरोबर आजचे 94-95 बॅचचे सर्व माजी विद्यार्थी नळे सर, गौरव सर आणि उपस्थित समोर बसलेले माझी सर्व विद्यार्थी, त्यांचं मला नाव माहित नाही, या सर्वांचं मी संस्थेच्या व शाळेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. शिक्षण वर्षी DC कमळे गुरुजींनी शिक्षणाचं अनेक संकुल उभं केलं. सर्वसामान्य लोकांच्या मुलांसाठी व मुलांच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली. सामान्य व तळागाळातील लोकांची मुले शिकली पाहिजे व ताटमानेने जगला पाहिजे, जगता आला पाहिजे असा विचार त्यांचा होता आणि खऱ्या अर्थानं गुरुजींचं स्वप्न साकार झालं असं मला वाटतोय. या प्रसंगी आज आपण बऱ्याच वर्षांनी स्नेह मेळावा भरवलात. ज्या शाळेत तुम्ही शिकलात, ज्यांनी तुम्हाला शिकवलं त्या शाळेबद्दल, त्या शिक्षकाबद्दल आपण कृतज्ञतेची व आदराची भावना व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलात. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे प्रशालेच्या वतीनं मी मुख्याध्यापक या नात्याने मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, माणसाच्या जीवनामध्ये चांगली शाळा, चांगले शिक्षक, चांगले मित्र मिळणं हा एक नशिबाचाच भाग असतो. आजपर्यंत इतिहासामध्ये किंवा जगाच्या पाठीवरती जी माणसं मोठी झाली ते केवळ त्यांना मिळालेली शाळा आणि शिक्षक होय. चांगले गुरु भेटले तर आपण निश्चितच मोठं होतो. आज ह्या गेट टुगेदरच्या निमित्तानं असं मला पाहायला आणि ऐकायला मिळतोय. कमळे गुरुजींनी अतिशय प्रामाणिक, कार्यक्षम शिक्षकाची नेमणूक त्यावेळी केली. समाजाच्या हितासाठी त्या शिक्षकांनी काम केलं, सेवा केली. ते म्हणजे आजचे सत्कारमूर्ती सर्व शिक्षक आहेत मंचावरती उपस्थित असलेले. त्यांच्यामुळेच तुम्ही मोठमोठ्या हुद्द्यावरती आज काम करतात, विविध क्षेत्रामध्ये काम करतात. त्या शिक्षकाची काम करण्याची परंपरा आम्ही व माझे सहकारी शिक्षक पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आज या प्रसंगी मला सांगावासा वाटतं, आनंद होतोय. खरोखर विद्वान व चांगले गुरु तुम्हाला तुमच्या सर्वांच्या शालेय जीवनामध्ये भेटले म्हणून मोठ्या पदावरती तुम्ही आज काम करतात.
असं मला या प्रसंगी सांगाविषयी वाटते. आपण सर्वांनी तुम्ही तुमच्या गुरूंचा व माझा सन्मान केला यथोचित. तसेच एक शाळेची गृहिणी म्हणून, एक आठवण म्हणून शाळेला एक मोठी भेट वस्तू म्हणजेच ते जवळजवळ 10 ते 20 हजारापर्यंतचा एक ॲम्प्लिफायर आणि एक माईक एक ऋण व्यक्त केला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि शेवटी आज आपण एकत्रित आलेला आहात. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय अविस्मरणीय आहे. आतापर्यंत ऐकायला मिळालं. मला जास्त काही बोलत नाही. खरं तर आज तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी एकत्रित आलात, एकमेकांचे सुखदुःख शेअर केलात, शेअर करणार आहात. पुढील काळात तुमची मैत्री कायम असावी, फक्त एका दिवसापुरता न राहता कायम स्वरूपाची असावी. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आणि माझ्या गुरुवर्यांचं, माझं गुरु आहेत सगळे मंचावर बसलेले, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तर या ठिकाणी आपल्या शैक्षणिक वर्ष 94-95 माजी विद्यार्थ्याच्या मेळाव्याच्या प्रसंगी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमचे सर्व गुरुजन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा अमूल्य वेळ आमच्यासाठी त्यांनी या ठिकाणी दिला. त्यामुळं व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं मी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या, आमच्या मित्रांच्या आणि मैत्रिणींच्या वतीनं हृदयपूर्वक, अंतःकरणपूर्वक, मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.